पहिल्या दुधात आणि आत्ताच्या दुधात काही परिणाम जाणवला का तुम्हाला? हा, पहिल्या दुधात म्हणजे लिटर भरणी ह्या प्रमाण म्हणजे जास्त भेटलं आम्हाला. टाकायला लागलं तेव्हापासून पाणी नाही दाखवित आणि फॅट 4-7चं फॅट, 5-2चं फॅट म्हणा, 28-29ची डिग्री लागते कंपल्सरी. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही हा वापरूनच बघा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच चाराविषयी, शेतीविषयी कंटिन्यू व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, आज आपण बघत आहात एकदम हिरवागार हा चारा दिसणारा, तर खूप चांगला चारा आहे हा, आणि हा आउट ऑफ कंट्रीचा चारा आहे. ह्या चाऱ्याविषयी ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत. तर हा आहे अमेरिकन रायग्रास. तर हा जो अमेरिकन रायग्रास शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात, तर आजचा हा अमेरिकन रायग्रासचा प्लॉट हा वैयक्तिक माझ्या शेतातला नाही. तर आज मी असेच आमचे शेतकरी मित्र होते, त्यांनी जे अमेरिकन रायग्रासचं बियाणं आमच्याकडून खरेदी केलं होतं, आणि योगायोगाने आज माझा पण रूट त्या साईडला झाला. तर आज मी आलेलो आहे कोठा खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तर खूप डोंगराचा भाग आहे पाठीमागे, इथे तुम्हाला डोंगर पण दिसत असेल. खडकाळ भाग आहे, डोंगर भाग आहे, आणि ह्या डोंगर भागात सुद्धा आपण जो अमेरिकन रायग्रास दिला होता त्या शेतकऱ्याकडे आपण आलेलो आहे. आणि त्या शेतकऱ्याचं नेमकी हा अमेरिकन रायग्रास टाकल्यापासून तर जनावरांना खाऊ घालण्यापर्यंतच्या काय प्रतिक्रिया असतात आपण त्या बघणार आहोत. तर आपल्यासोबत शेतकरी मित्रांनो आहेत प्रशांत महादू टपाल, मुक्काम पोस्ट कोठे खुर्द, तालुका संगमनेर येथील शेतकरी आहेत. तर सर्वप्रथम यश गोट फार्म अँड सीड्स चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो. नमस्कार. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या रूटला मी आलो होतो, आणि यांची आणि माझी सांगायचं तात्पर्य असं झालं मित्रांनो, तर आजपर्यंत मी यांना बघितलं पण नाही. 5 ते 6 वर्षाचं आमचं रिलेशन आहे. आम्ही फोनवर बोलतोय आणि फक्त बोलतच राहतोय, पण आजपर्यंत आम्ही भेटलोही नव्हतो. तर आपली कधी भेट झाली होती का? नाही, भेट नव्हती, फक्त फोनवर बोलणं झालं, फक्त तेवढंच. फोनवर बोलतो झालं. आणि ही जो अमेरिकन रायग्रास लावलेला आहे, मग याचं बियाण्याचं कसं केलं होतं नेमकी? हे बियाणं ऑनलाईन पद्धतीने मागवलं होतं, आणि याचे आम्ही युट्यूबला भरपूर डेमो पाहत होतो. याच्यातून काय तर नवीन मिळवण्यासाठी याच्यातून शोधू, चाऱ्यातून कोणते घटक गायांना कमी पडतात, कोणते घटक आहे, कोणते घटक नाही आहे. मग जे घटक जास्त आहेत त्या चाऱ्याची आम्ही लागवड केली, आणि याच्यातून असं निष्कर्ष आलं, याच्यातून फॅट आणि डिग्री याच्यात भरपूर प्रमाण आहे. आणि याच्यात असं आहे, गाय फुगण्याचा प्रॉब्लेमच नाही. हा चारा 3 फुटापर्यंत सरासरी वाढतो, आणि याचा असा एक म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, हा उन्हातून दिसला एकदम लुसलुशीत आणि चमकदार दिसतो. कोणाला वाटतं गहूच आहे, पण हा गहू नाही आहे, हा अमेरिकन रायग्रास आहे. याचे फायदे असे आहे, तुम्ही जनावराला जेवढ्या प्रमाणात घालू तेवढ्या प्रमाणात दूध भरपूर वाढायचं. आणि याची दुसरी गोष्ट अशी म्हणजे हा लुसलुशीत, याला काटे नाही, काहीच हे नाही, याच्यावर गाय मावा रोग येत नाही, काय नाही. याला फक्त युरियाची 15 महिन्याला फक्त युरियाची एक फवारणी म्हणजे खत टाकलं जातं, फक्त याच्या व्यतिरिक्त काय नाही. माझं असं म्हणणं राहील, आता तुमची ही जमीन आहे, आता प्रत्येक शेतकऱ्यांचं काय आलंय, वेगवेगळ्या जमिनी असणार आहेत. आता तुमचा डोंगराळ भाग आहे, खडकाळ भाग आहे, आणि तुमच्या जमिनीला बहुतांश पाण्याची जास्त गरज लागत असेल, तरी पण तुम्ही अंदाजे या चाराला किती दिवसामधून पाणी देताय? याला आहे ना 5 ते 6 दिवसातून पाणी देतो. तुम्ही 5 ते 6 दिवसातून पाणी देता. तर आमच्या जमिनी जाड आहेत, आम्ही प्रति 15 दिवसाला, महिन्याला पाणी देतोय. तर हा चारा टाकल्यापासून किती दिवसात म्हणजे याची उगवण शक्ती म्हणा, याची वाढ म्हणा, बाकीची ह्या गोष्टीवर तुम्हाला नेमकी कसा अनुभव आलाय तुमचा वैयक्तिक म्हटलं तर ह्या चाऱ्याचं आहे ना, पहिली गोष्ट याचे फुटवे आहे ना, फुटवे एका झाडाला कमीत कमी 15 फुटवे, प्रत्येक झाडाला 15 फुटवे. आणि पहिली गोष्ट मेथी घासला कमीत सरासरी 2 ते 3 फुटवे राहतात. याचे वैशिष्ट्य असं म्हणजे हा आहे ना, 1 महिना झाला त्यावेळेस टाकलेला होता. 1 महिन्यातून आज आहे ना कमीत कमी 9 दिवस झालेले आहे. तुम्ही बघू शकता, हा प्लॉट आहे. कारण मेथी घासाला सरासरी पहिल्यांदा उत्पन्न जास्त देतं, नंतर गळीत कमी पडतं. याचं तसं नाही. पहिली गोष्ट हा रेग्युलर चालतो ना, रेग्युलर चालू राहणार. याचा वैशिष्ट्य असं म्हणजे याचे फुटवे भरपूर आहे, आणि या गळीताला भरपूर आहे, आणि सर्व गुण संपन्न असे चारा आहे. तुमच्याकडे आता जनावर कुठले बरं नेमके? आता आमच्याकडे HF गाय,
तुमच्याकडे एचएफ गाई अजून एचएफ आहे, थोडं गावरान आहे आणि शेळ्या आहे, बोकडे आहे. मग आता हा चारा तुम्ही कापून कोणत्या कोणत्या जनावराला घातलेला, म्हणजे या चाऱ्याला जनावरे आवडीने खातात का? आता तुमच्याकडे शेळ्या पण आहे, गाया पण आहे, खातात का? हो, भरपूर प्रमाणात खाते. असं एक काडी सुद्धा म्हणजे वेस्टेज जात नाही या चाऱ्याची असे. तर शेतकरी मित्रांनो, अमेरिकन रायग्रास तो आहे, त्याला शेळ्या पण खातात आणि गाया पण खातात आणि 0% वेस्टेज होते. आणि मला असं म्हणायचं, आता आपण मेथी घास जो जातो त्याचं जर थोडंसं प्रमाण जादा जर झालं तर ते साईड इफेक्ट होतं. तुम्हाला असं ह्या चाऱ्यापासून आठवलं का बुवा या अमेरिकन रायग्रासचे काही साईड इफेक्ट, म्हणजे पोटफुगी, जनावरांमध्ये काही वेगवेगळे परिणाम असे? नाही सर, तसं आढळलं नाही. कारण नाही का, जेवढं आम्ही म्हणजे वजन येतो म्हणजे गवताचं वजन त्यांच्या पुढे टाकीतो ते पूर्ण खाते. कारण त्यांनी पोट फुगी नाही दिसत आणि काय नाही दिसत. आणि पहिली गोष्ट यांनी गाय कधी फुगू शकत नाही अमेरिकन रायघासाने. तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना, तुम्ही अमेरिकन रायघास वापरा. तुम्ही मेथी घास थोडं प्रमाण असू द्या, पण एक अमेरिकन रायघास वापरणं तुम्ही फायदेच फायदे. कारण मला काय म्हणायचं, आता तुमच्याकडे जी गाय आहे त्याचं दूध डेअरीला तुमचं चालू आहे. हो. मग आता हा जो अमेरिकन रायग्रास आहे समजा महिन्यापूर्वी तुमच्याकडे नव्हता, आता हा तुमच्याकडे आहे. तुमच्या पहिल्या दुधात आणि आत्ताच्या दुधात काही परिणाम जाणवला का तुम्हाला? हा, पहिल्या दुधात म्हणजे लिटर भरणी हा प्रमाण म्हणजे जास्त भेटला आम्हाला. तिथून पुढे हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढतच राहणार. असं नाही त्याच्यापासून समजा जे तुमचं फॅट असन, ते SMS असन, ते त्याच्याशी काय प्रतिक्रिया आहे? तिथं काही तुम्हाला फरक जाणवला? फरक म्हणजे मी बाहेरून आणलेली गाय होती पाहुण्याकडून. त्या गायला फॅट आणि डिग्री अजिबात नव्हती लागत आणि त्याच्यात पाणी निसं दाखवायचं बुवा एक प्रकारचं. 19% म्हणा, 5.2% पाणी दाखवायचं. हा घास टाकायला लागलं तेव्हापासून पाणी नाही दाखवित आणि फॅट 4.7चं फॅट, 5.2चं फॅट म्हणा, 28, 29ची डिग्री लागते कंपल्सरी. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही हा वापरूनच बघा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे करायचं असेल ना, एखादा किलोमध्ये पहिल्यांदा ट्रायल घ्या तुम्ही, मग करून पहा. तुम्हाला त्याच्यात दुधाची गुणवत्ता वाढेल. तर शेतकरी मित्रांनो, मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की आपण जनावरांसाठी, शेळ्यांसाठी जी चारे करत असतो त्या चाऱ्यामध्ये आपण जर प्रथिनयुक्त, प्रोटीनयुक्त जर चारे जर निवडले आणि त्याची लागवड जर केली तर निश्चित आपला इथं फायदा होणार आहे. भरपूर शेतकऱ्यांना मी कंटिन्यू सांगत असतो आणि हा अमेरिकन रायग्रास मी पण केलेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना दिलेला आहे. तर असंच आज शेतकरी मित्रांनो, की जो अमेरिकन रायग्रास आहे याचा खरोखर रिझल्ट आपल्याला मिळतोय का, याच्यापासून खरोखर आपल्याला फायदा होतोय का, याच्यापासून खरोखर दूध वाढ होती का, त्याच अनुषंगाने आज आपण प्रशांत सरांकडे आलो होतो. त्यांच्या प्रतिक्रिया आपण लाईव्ह मध्ये जाणून घेतलेल्या आहेत. जर आपल्याला काही शंका वगैरे जर असन तर तुम्ही पण स्वतः डायरेक्ट शेतकऱ्यासंग कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचे अभिप्राय तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि भविष्यात मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो, की तुम्ही पण हा जो अमेरिकन रायग्रास याची लागवड करा. हा सिजनेबल चारा आहे, म्हणजे दीपावलीच्या टायमाला याची लागवड आपण करू शकतो. जोपर्यंत थंडी कायम राहते तो थंडीच्या कालापुरता मर्यादित असतो. याची लागवड कशी करायची, उगवणक्षमता, जर्मिनेशन, अजून काय गोष्टी असतील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या चॅनलला बघितल्याच असतील. पण शेतकऱ्याने पण बघू शकता शेतकरी मित्रांनो, किती चांगल्या पद्धतीत हा अमेरिकन घासाची लागवड केलेली आहे. ह्या गादी वाफा पण तुम्ही बघू शकता, एकदम मिनिमम अशा चांगल्या पद्धतीत फडक्या पाडलेल्या आहे. आणि जो हा घास टाकलेला आहे तो त्याचे सारखे प्रमाण पण किती आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय इकडून कटिंग त्यांची चालू आहे आणि कटिंग झाल्याच्या नंतर पाठीमागून याचा जो ग्रोथ म्हणतो आपण, तो ग्रोथ पण किती चांगल्या पद्धतीत झालेला आहे. तर सेकंड ग्रोथ पण खूप चांगला आहे. आणि बाकी समजा आता तिकडून त्या साईडनं कापत आलेले आहेत. तर नेमकी आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता तुम्ही इकडून कापत तिकडे चाललात, पाठीमागून दुबारा याचा फुटीचा, आपण याला मल्टी कटिंग म्हणतोय, दुबारा फुटणीसाठी याला काही अडचण आली का? जसं की काय होतंय दुसऱ्या पिकामध्ये, मालामध्ये नंतर जळ होती, मरवणूक होती, तर असं काही तुम्हाला याच्यामध्ये आढळून आलं का? तर तसं विचार केला तर याच्यामध्ये मरायचं प्रमाण अजिबातच नाही. हा 100% घास आहे, युक्त आहे. याच्या असे पहिली कापणी झाली का याला आहे ना कोंब फुटायला सुरुवात करते. 1 इंचापर्यंत आहे ना, आज कापले ना उद्या 1 इंचापर्यंत कोंब बाहेर निघतो.
कारण याची अशी वाढ याची क्षमता आहे ना जास्त भरपूर प्रमाणात त्याची आहे. वाढण्याची क्षमता अशी, आज जर आपण हा घास जर कापला तर दुसऱ्या दिवशी 1 ते 2 इंचापर्यंत लगेच हा फास्टली वाढतो. म्हणजे जिथे आपल्याला चाऱ्याची कमतरता असते आणि जे दुसरे अन्य चारा पिके आपण करतो तिथं काय होतं, एकदा कापल्याच्या नंतर परत दुबारा कापणीला वेळ लागतो. तर इथं तसं आपल्याला बघायला मिळत नाही, कारण की हा फास्ट एकदम चारा आहे. फर्स्ट कापणीला मी नेहमी सांगत असतो, जमीन पाण्यावरती काही गोष्टी अवलंबून असतात, तर महिना 1.5 महिना सुरुवातीला लागू शकतो. तर यांना पण 1 महिना आणि 9 दिवसाला यांनी पहिली कापणी चालू केलेली आहे आणि सेकंड कापणी यांना निश्चित 20 ते 25 दिवसालाच मिळणार आहे. इथं त्या ग्रोथवरून वाटतंय. बाकी अन्य खताचं नियोजन वगैरे काय कसं केलं का तुम्ही अजून याला काही? याला सर याला विशेष काय असं काही केलं होतं का? विशेष काय नाही, पहिल्यांदा फक्त लेंडी खताची, शेळ्यांचं फक्त लेंडी खताची 1 लेंडी खत सुरुवातीला टाकलं होतं. हा. त्याच्यानंतर सुपर फॉस्फेट टाकले होते. लागवडीला सिंगल सुपर फॉस्फेट. त्याच्यानंतर फक्त एकच फवारणी घेतली होती रोगाची, त्याच्यानंतर काहीच घेतलं नाही. रोगाची. त्याच्यानंतर याच्यावर काही रोग कीड वगैरे काही काय आढळलं? नाही, त्याच्यावर काहीच रोग नाही, कीड नाही असं आढळून आलं. फक्त त्याला 1 युरियाची गुण मारली होती, फक्त 25 किलो फक्त एवढ्या क्षेत्राला टाकली होती. 25 किलो. तर शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीत आपण शेतीविषयी, चाऱ्याविषयी कंटिन्यू स्वरूपात व्हिडिओ बनवत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांनो, प्रत्येक गोष्टी मी लाईव्ह स्वरूपात दाखवतो असतो आणि ज्याही गोष्टी मी करतो त्या आपल्या समोर असतात. त्याच अनुषंगाने आज जो अमेरिकन रायग्रासाचं मी तुम्हाला स्वतः सांगत होतो, तसंच आपण जे इतर शेतकऱ्यांना बियाणं दिलं तर त्यांनी केलंय. खरोखर त्यांना रिझल्ट भेटलाय की नाही भेटलाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आमच्या गावापासून सरासरी 150 किलोमीटर अंतर असेल. तर मी वैयक्तिक आलो नव्हतो, माझं दुसरं काम होतं आणि मी सहज यांना फोन केला की बा हे पण इकडे होते. त्यांनी फोन करून 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 कुठं आले, काय आले, कुठं आले, काल आले, कालच यायचं होतं पण एक दिवस वेळ झाला. परत आम्ही डोंगर भागात आल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं नेटवर्क कव्हरेज नव्हतं फोनला. फक्त आम्ही सांगितलं होतं की आम्ही अमक्या अमक्या गावामध्ये येतोय. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच गाडीला किक मारून आम्हाला शोधत शोधत, कुठलाही फोन नाही काय नाही, थेट आमच्यापर्यंत आले. मग तिथून आम्ही आलो आणि थोडासा त्यांचा फीडबॅक घेतला. बाकी इतर गोष्टीविषयी गप्पा चर्चा झाली आणि खरोखर यांना फायदा झाला का नाही झाला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकलेलंच आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि लवकरात लवकर असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊया. तोपर्यंत आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल असेच चाऱ्यासंबंधी, शेती संबंधी आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तोपर्यंत जय जवान जय किसान.